माझे नाव श्रेया साहेब केनडे. मी इयत्ता 6वी शिकते. मी आज तुम्हाला दुखणं पोटभर हा धडा सांगणार आहे. या धड्याचे लेखक आहेत डॉक्टर चित्रा सोहिनी. बरेच दिवस कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजेनं मला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो, अशा तक्रार करायच्या. 10 हात साडीने न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असे आम्हाला वाटते. सांगायचा मतितार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटासा क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो. पण माझ्या या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं याची हातभर कहाणी आहे. कुठला तरी कडक गुलबत्त्याने ठेचताना आणि इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान मला उशिराच झालं. घाव बसून वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं. पण तू डावखुरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोटे घेतली. नंतर 3 महिने झालेला खर्च, वेळ, वायफळ, चर्चा यामुळे दुसऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावरली. सुरुवातीला बोट ठसठसायला लागलं तेव्हा मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये एक काम पे चले. मी त्यावर मलम लावले, पण ते कामासाठी मुळी सुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केलं. याचा बेट्याला राग आला असणार म्हणून ते माझी माणसासारखं काढलं. या बेट्या बोटाचा तट्टा कमी करावा म्हणून मी बुद्धाला काडीचा आधार असं वागायचं ठरवलं. अहो म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं. पंचे मोडे पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं आणि रागानं खूप होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट. शेवटी हा न सोड डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य धरून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल डॉक्टरांनी प्रश्न दिला. मी लगेच दवाखाना गाठला. तेथे कुणाचा पाय प्लॅस्टरमध्ये, कोण कुबड्यादारी, कुणाचा हात गळ्यात म्हणजे स्वतःच्या गळ्यात हे सर्व पाहून पोटात गोळा आला. तिथून पळ काढावा असं वाटत होतं, पण या बाणेदार बोटात असंख्य बाण घुसळत असल्याच्या वेदना मला होत होत्या. त्या बोटावर क्षकिरण तपासण्या वगैरे झालं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले काही नाही, घाबरू नका, फक्त स्ट्रॅपिंग करायला लागणार. मग त्या स्ट्रॅपिंग या प्रकारात एका बोटासाठी 2 बोटे जाम आवळून बांधली. नंतर भ्रमनिराश झाला. मी पर्स हलकी व बोट घेऊन मी घरी परतली. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको म्हणून मी डाव्या हाताने कामं सुरू केली. पण विंचरणं, शिवणं, पकडणं, लिहिणं काहीही जमेना. डावा हात कामात अंमळ डावाच निघाला. शेवटी हात चोर गप्प बसावं लागलं. विविध प्रकारच्या 5-6 गोळ्या दिल्या होत्या त्या मी खाल्ल्या. त्यानं नेमकं पोट बरं होतं की बोट ही माझी बाळबोट शंका आहे, पण विचारायचं धाडस होत नाही. शेवटी हत्तीच्या पावलाने आलेलं दुखणं हळूहळू मुंगीच्या पावलाने बरं होऊ लागलं. प्रभातेकर दर्शनम असे का म्हणतात हे मला समजून चुकलं आणि आता मला हाताचे महत्त्वही समजले आहे. धन्यवाद.